आणि ऑफकोर्स माझा मुलगा आहे म्हणून नाही म्हणत आहे मी, पण चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे अशी सटल आणि हिलेरियस कॉमेडी, फॅमिली पॅकेज आहे, म्हणजे फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा आहे हा. आणि अरे ही फिल्म मी दुसऱ्यांदा बघतो आहे आणि ऑफकोर्स माझा मुलगा आहे म्हणून नाही म्हणत आहे मी, पण चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे अशी सटल आणि हिलेरियस कॉमेडी मला वाटते मराठीमध्ये बरेच वर्षात नाही आली. आणि डायरेक्टरना ना सल्यूट आहे, डायरेक्टर्सना. हे दोघेही डायरेक्टर जे आहेत त्यांनी इतके आर्टिस्ट इतके सुंदररित्या हाताळले आहेत आणि प्रत्येक ॲक्टरनी इतकं फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि स्क्रीन प्ले आपल्याला असं सीटलाच खेळवून ठेवतो. नॉट अ सिंगल डल मोमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम. पंचक इज अ सुपर हिट. सांगाल मनोरंजन शिवाय याच्यामध्ये ज्या विषयावरती चर्चा केली जाते त्या विषयाबद्दल तो फार मोठा म्हणजे परफेक्ट विषय आहे का जे आपण सुपरस्टिशन्सला आपण जे पाळतो आपला अंधविश्वास त्याच्यावरती इतकं सुंदर भाष्य आहे आणि त्याला एक विनोदी झालर देऊन डायरेक्टर्स आणि रायटर्स आणि माधुरी दीक्षित आणि नेने डॉक्टर यांनी जे आम्हाला दिलेले मेजवानीनं दिस इज द फिल्म ऑफ 2024. नॉट ॲज अ फादर बट ॲज अ डायरेक्टर महेश कोठारे आदिनाथचा परफॉर्मन्स बघून काय म्हणतो? आदिनाथ मी पहिल्यापासून म्हणत आलेलो आहे की आदिनाथ इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. ही इज अ फार बेटर ॲक्टर दॅन महेश कोठारे. अँड आय विश त्यांनी प्रोग्रेस व्हावा ॲज अ ॲक्टर, त्याला खूप चांगली संधी मिळावी आणि ही हाय रोलमध्ये सुद्धा त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. रिअली आय मस्ट से मी माझा त्याचा बाप असं सुद्धा मी म्हणू शकतो का आदिनाथ इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर आणि पंचकमध्ये त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. चित्रपट जरूर पहा. ॲक्च्युली मला सांगायला आवडत नाही लोकांना चित्रपट जरूर पहा, कारण चित्रपट चांगला असतो ना ते लोक येऊन जरूर पाहतातच किंवा तुम्ही जरूर पाहालच याची मला खात्री आहे. खरं तर खूप एक्सायटेड होते कारण की पंचक या शब्दामध्येच खरं तर गंमत आहे एक वेगळी. आणि मला असं वाटतं की आत्ता इंटरव्हलहून मी बाहेर आले. खरंच बॅकग्राऊंड स्कोअर मला खूप आवडलं आहे आणि सगळ्याच मैत्रिणी आहेत, म्हणजे नंदिता असेल, दीप्ती असेल, सगळ्याजणी छान मैत्रिणीच आहेत. त्यांना असं छान पडद्यावर बघून नॅचरल अभिनय किंवा अगदी मला असं माहिती आहे की त्यांनी लिपस्टिकसुद्धा लावलेली नाही आहे, म्हणजे इतका नॅचरल मेकअप नॅचरल लुक असणारी ही फिल्म आहे. तर मला वाटतं कोकणामध्ये स्पेशली आपल्याला वेगळं काही करायची गरजच नाही, सगळं नैसर्गिक असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप छान गोष्टी जुळवून आणल्यात या सिनेमामध्ये. त्यामुळे मला खरंच इंटरेस्टिंग आहे काय तर इंटरव्हलनंतर पुढच्या भागात काय होणार आहे ते बघण्यासाठी. मनोरंजक किती चित्रपट बनवला गेला आहे, कारण का ज्या विषयावरती गोष्ट करते आणि ज्या मनोरंजक किती बनवले. ऑफकोर्स मनोरंजनात्मक सिनेमा आहे, कारण मला असं वाटतं इंटरव्हलपर्यंतच आत्ता मी सिनेमा पाहिला, पण मला असं वाटतं आहे की पूर्ण फॅमिली पॅकेज आहे, म्हणजे फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा आहे हा. आणि प्रत्येकाला आवडेल, अगदी लहान मुलाला आवडेल, आजोबांना आवडेल, सगळ्या वयोगटातल्या वर्गांसाठी हा सिनेमा आहे. त्यामुळे सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा हा सिनेमा. मनोरंजना सोडून याच्यामध्ये ज्या गोष्टीवरती चर्चा केली जाते म्हणजे सुपरस्टिशन्स, येस, आपण बोलतो अंधविश्वास, त्याच्यावरती चर्चा केली जाते. तर तुझा काही ह्या गोष्टीला घेऊन तुझं काय मत आहे? नाही खरंच. आणि तू काय विचार करते ज्या गोष्टी? मी मागच्या महिन्यातच कोकणामध्ये लांजामध्ये शूट करत होते आणि तिथे गेल्यानंतर माझा स्वतःचा नदीमध्ये एक सीन होता. तर मी नदीमध्ये उतरून शूट करण्याआधीच तिथे गावकऱ्यांनी इतक्या काही गोष्टी सांगितल्या होत्या आमच्या टीमला. तेव्हा मला असं वाटलं इथे अंधश्रद्धा अशी भरभरून भरलेली आहे. मला वाटतं त्या लोकांसाठी आणि जे खूपच अंधश्रद्धाळू आहेत त्या लोकांसाठी हा सिनेमा खरंच खूप जास्त छान वर्कआउट होईल. काय सांगशील मेसेज प्रेक्षकांसाठी ज्या प्रकारे 5 तारखेला पिक्चर येतो? बरोबर. आय थिंक 5 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतो आहे. पंचक नावच खूप गमतीशीर आहे आणि छान एंटरटेनिंगसुद्धा हा सिनेमा आहे. कोकणातलं छान भव्य दिव्य आणि नैसर्गिक देखावा दिसणार आहे तुम्हाला या सिनेमामध्ये. हे अजिबात मिस करू नका. त्यासाठी हा सिनेमा नक्की जवळच्या थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. मला खूप मजा येते फिल्म बघताना आणि इतक्या दिवसातून एक छान विषय पंचक नावाचा विषय त्यांनी घेऊन आले आहेत आणि कोकणी भाषा आहे. ऐकायला इतकी छान वाटते, ती कलाकार इतकी उत्तम काम करत आहेत. अरे वा, म्हणजे मला मजा येते, मी एन्जॉय करते. ज्या प्रकारे कोकणीचा आता तू शब्द टाकलास तर याच्यापूर्वी तुझी श्यामची फिल्म आलेली आणि ती नैसर्गिकरित्या तिकडे शूट झालेली असावी, कारण का पूर्ण कोकणाची सिनेरी वगैरे त्याच्यामध्ये दिसत होती. काय सांगशील कोकणातली गोष्ट आहे म्हणजे आपण त्याला बोलतो पंचक किंवा अंधश्रद्धाबद्दल गोष्ट बोलतो, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? पंचक हा असा विषय आहे जे म्हणतात की एक व्यक्ती गेल्यानंतर पंचक
होतं आणि 5 लोक मरतात एका वर्षांमध्ये. तर माझ्या माहितीनुसार म्हणजे मी कधीच हा शब्द ऐकला नव्हता. या फिल्मद्वारे मला हा ऐकायला मिळाला आणि एक नवीन माहिती मिळाली मला ऐकायला. पण अंधश्रद्धेवर मी काय बोलू, म्हणजे हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे आपल्याला कुणालाच माहिती नाही आहे. पण मला असं वाटतं की सायंटिफिक काहीतरी रिझन असेल आणि ते आधीपासून चालू आहे, काहीतरी असेल मागे त्याच्या. सो मी तरी सायंटिफिक म्हणेन, अंधश्रद्धा वगैरे काही नसेल. सगळ्यांची कामं वगैरे कशी चित्र मला आवडलं, सगळ्यांचं काम आवडलं. दीप्ती म्हणा, आदिनाथ म्हणा, आदिनाथचं पण सुंदर काम झालं आहे आणि बाकीचे सगळेच कलाकार सुंदर काम केलं आहे त्यांनी. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? मी आवर्जून सांगेन, जा थिएटरमध्ये बघा, तुम्ही एन्जॉय कराल जसं मी केलं आहे. आणि मला अपेक्षासुद्धा नव्हती की मी येईल इथे, पण येस मी आली आहे, मजा करते आहे. तुम्हीसुद्धा जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. येस. मी डॉक्टर मोनिका दोशी आणि खूपच छान आहे. मी ॲक्च्युली हे ट्रेलर पाहिलं होतं फेसबुकवर आणि डॉक्टर नेने आणि माधुरीजी आणि अडिनाथ माझा ॲक्च्युली भाऊ आहे. तर मी म्हणजे ते सगळे शॉर्ट्स पण आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड, कारण पहिला म्हणजे मराठी खूप दिवसानंतर मराठी पिक्चर बघायला मिळालं आणि ते पण कॉमेडी. आणि त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर, आय मीन ही वॉज द बेस्ट stage artist. I watched him as a child because my father used to take us to watch all these things. So I was very excited. The star cast is excellent आणि खूपच छान आहे. सावंतवाडीमध्ये त्यांनी केलेलं आहे, which is excellent, you know. And I was just telling my brothers we need to take a trip to सावंतवाडी just to आणि आतापर्यंत खूप छान झालेलं इंटरव्हल आहे आता आणि वी आर वेटिंग सी पुढे आता काय होणार आहे. What's your appeal for the audiences? पण ती विनंती करते की तुम्ही सगळे बघा, हे मूवी खूपच छान आहे. इवन इफ यू डोंट अंडरस्टँड मराठी, सबटायटल्स आहेत तर तुम्ही प्लीज पहा आणि आय थिंक यू विल ऑल एन्जॉय इट. थँक्यू.